फ्रेंड्स, तुम्ही घरी बराच वेळा खारे शेंगदाणे बनवले असतील, परंतु मार्केटमध्ये जसे विकत मिळतात भट्टीसारखे कुरकुरीत असे खारे शेंगदाणे घरी तयार होत नाहीत, होय ना? तर आज आपण थंडीमध्ये शरीराला ऊर्जेचा स्रोत असणारे, मार्केटमध्ये जसे विकत मिळतात असे भट्टीसारखे कुरकुरीत खारे शेंगदाणे वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम कुरकुरीत असे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी ना, घरातील एका वाटीने मोजून इथे मी एकूण 2 वाट्या इतके शेंगदाणे घेतले आहेत. सर्व शेंगदाणे मी निवडून घेतले आहेत. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम इतके आहे. खारे शेंगदाणे बनवण्यासाठी ना इथे मी लातूर शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे. हे शेंगदाणे जे आहेत ना, ते आकाराने असे लांब तसेच जाड असतात. मार्केटमध्ये आपण खारे शेंगदाणे विकत घेतो ना, त्यावेळेस हे शेंगदाणे वापरलेले असतात खारे शेंगदाणे बनवण्यासाठी. तर इथे तुम्ही घरातील उपलब्ध कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे घेऊ शकता. आज आपण वेगळ्या पद्धतीने खारे शेंगदाणे बनवत आहोत. त्यासाठी हे शेंगदाणे जे आहेत ना, सर्वात आधी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. या कुकरमध्ये ॲड करत आहे घेतलेले सर्व शेंगदाणे. शेंगदाणे ॲड केल्यानंतर आता हे शेंगदाणे बुडतील इतपत पाणी यामध्ये ॲड करून घेत आहे. तर इथे मी ना 1.5 ग्लास इतपत पाणी ॲड केले आहे. पाणी ॲड केल्यानंतर ना यामध्ये ना 1 छोटा चमचा मीठ ॲड केले आहे. ते दाखवायचे माझ्याकडून स्किप झाले आहे, त्याबद्दल क्षमस्व. मीठ व पाणी जे आहे ना, ते या शेंगदाण्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. मीठ जास्त प्रमाणात ॲड करायचे नाही तर शेंगदाणे खारट बनले जातात. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. मीठ व पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचे झाकण इथे मी बंद करून घेतले आहे. तर आता या कुकरची आपल्याला फक्त 1 शिट्टी करायची आहे. कुकरची 1 शिट्टी करण्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला आहे. गॅस चालू करून गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे. तर इथे पाहू शकता कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस इथे मी लगेचच बंद केला आहे. जास्त प्रमाणात शेंगदाणे शिजवायचे नाही तर याचा गाळ बनला जातो व आपले खारे शेंगदाणे व्यवस्थित असे बनले जात नाहीत. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. तर आता कुकर हा थंड करून घेऊया. पाहू शकता कुकर इथे थंड झाला आहे. याची वाफ पूर्णपणे निघून गेली आहे. तर इथे मी कुकरचे झाकण खोलून घेतले आहे. कुकरचे झाकण खोलून घेतल्यानंतर इथे पाहू शकता मस्त असे शेंगदाणे जे आहेत ना, पहिल्यापेक्षा दुपटीने छान असे फुगले गेले आहेत शिजवून घेतल्यामुळे. तर हीच वेगळी पद्धत आहे. अशा प्रकारे शेंगदाणे शिजवून घेतल्यामुळे ना, शेंगदाणे जे आहेत ना, ते आकाराने छानसे मोठे होतात. तसेच खारे शेंगदाणे आहेत ना, मस्त असे आतमधून कुरकुरीत असे तयार होतात भाजल्यानंतर. आता या शेंगदाण्यांमधील सर्व पाणी जे आहे ना, ते निथळून बाजूला काढून घेऊयात. त्यासाठी सर्व शेंगदाणे एका चाळणीवरती काढून घेतले आहेत. शेंगदाण्यांमध्ये सर्व पाणी निथळून बाजूला काढून घेतले आहे. आता हे शेंगदाणे मी चाळणीवरती 1 ते 2 मिनिट असेच पसरवून ठेवले आहेत. 1 ते 2 मिनिटांनंतर आता हे शेंगदाणे जे आहेत ना, ते आपण सुकवून घेणार आहोत. त्यासाठी एका मी किचन टॉवेलवरती ना हे शेंगदाणे जे आहेत ना, ते पसरवून घेत आहे. तर हे शेंगदाणे आपल्याला जास्तही सुकवायचे नाही. अगदी 5 मिनिटभर हे शेंगदाणे जे आहेत ना, ते याचा थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत सुकवून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे सुकण्यासाठी मी ठेवून दिले आहेत. तर फ्रेंड्स, हे शेंगदाणे शिजवताना आपण जे पाणी वापरले आहे ना, ते पाणी फेकून न देता थंड झाल्यानंतर तुम्ही झाडांना वापरू शकता. 5 मिनिटांनंतर शेंगदाणे छान असे सुकले गेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. यामध्ये ॲड केले आहे 1 छोटी वाटी मीठ. जास्त प्रमाणात ही मीठ ॲड करायची आवश्यकता नाही. कढईमध्ये मीठ अशा प्रकारे पसरवून ठेवायचे जेणेकरून हे छान एकसारखे चारही बाजूने कडकडीत असे गरम होते. मीठ इथे गरम झाले आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे आपण जे शेंगदाणे सुकून घेतले आहेत त्यातील काही प्रमाणात शेंगदाणे या मिठामध्ये ॲड केल्यानंतर ना, आता याला अशा प्रकारे या मिठामध्ये सतत हलवत गॅसच्या फुल फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर मीठ जे आहे ना, ते इथे कडकडीत गरम असले पाहिजे, तरच आपले शेंगदाणे जे आहेत ना, ते छान असे कुरकुरीत तयार होतात. व हे शेंगदाणे जे आहेत ना, गॅसच्या फुल फ्लेमवरती सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 मिनिट मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे.
तर 2 ते 3 मिनिटांनंतर इथे पाहू शकता शेंगदाण्यांची साल जी आहे ना ती तडकू लागली आहे, तसे शेंगदाण्यांचा कलरही बदलला गेला आहे. तर आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती मी लो ठेवली आहे. लो गॅसच्या फ्लेमवरती हे शेंगदाणे परत एकदा मी छान असे या मिठामध्ये सतत अशा प्रकारे हलवत भाजून घेत आहे. अशा प्रकारे ना गॅसच्या फुल फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती भाजून घेतल्यामुळे एकदम छान असे कुरकुरीत शेंगदाणे तयार होतात आपले हे. तर पाहू शकता मस्त असे आपले भट्टीसारखे कुरकुरीत असे खारी शेंगदाणे इथे तयार झाले आहेत, म्हणजेच भाजले गेले आहेत. याचा कलर पाहू शकता, अगदी विकत मिळतात असे शेंगदाण्यांचा कलर जसा दिसतो तसेच या शेंगदाण्यांचा कलर दिसत आहे. तर हे शेंगदाणे जे आहे ना ती मिठामधून मी आता बाजूला काढून घेत आहे. मिठामधून शेंगदाणे सहजरित्या बाजूला काढून घेताना ना इथे झाऱ्याचा वापर करायचा, जेणेकरून मीठ जे आहे ना ते खाली तसेच राहते व शेंगदाणे आपल्याला अलगद वरच्यावर काढून घेता येतात. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व खारे शेंगदाणे आपले बनवून घेतले आहेत. पाहू शकता याचा कलर मस्त असे मार्केटमध्ये जसे विकत मिळतात ना भट्टीमध्ये कुरकुरीत असे, तसेच शेंगदाणे आपले इथे खाण्यासाठी तयार झाले आहेत. वेगळ्या पद्धतीने तयार केले आहे. साधी सोपी पद्धत आहे, जास्तीच असा वेळ लागला जात नाही. आपण बऱ्याच वेळा घरी खारे शेंगदाणे बनवतो, परंतु जसे आपण मार्केटमध्ये विकत घेतो ना तसे बनत नाहीत. तर त्याच पद्धतीने आज मी ते तुम्हाला बनवून दाखवले आहेत. तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती ना हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. तर हे शेंगदाणे जे आहेत ना पुष्कळ दिवस टिकतात. फक्त हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ठेवायचे. असेच जर ठेवले ना तर हे लूज पडले जातात. तर पाहू शकता पटकन याची साल जी आहे ना ती बाजूला होत आहे, तसेच एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. तर फ्रेंड्स या थंडीमध्ये शरीराला ऊर्जेचा स्रोत असणारे अशा प्रकारचे खारे शेंगदाणे घरी नक्कीच या वेगळ्या पद्धतीने बनवून पहा व कशा प्रकारे झाले होते ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.